पुरंदरसुनंद्राय सदात्माद्वैतवेदिने श्रीमते शंकरार्याय वेदांतगुरवे नमः। ओम यः पृथ्वीभरवारणा यद्विजये सम्प्रार्थितश्चिन्मयः संजातः पृथिवीतलेरविकुले माया मनुष्यो व्ययः निश्चक्रं हत राक्षसः पुनरगात् ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां कीर्तिं पापहरां विधाय जगतां तं जानकीशं भजे। आदौ स्ववर्णाश्रमवर्णिताः क्रियाः कृत्वा समासादितशुद्धमानसः समाप्य तत्पूर्वमुपात्तसाधनः समाश्रयेत् सद्गुरुमात्मलब्धये। साधकासाठी सर्वात पहिल्यांदा काय करायचं तर ते सांगितलं की आदौ स्ववर्णाश्रमवर्णिताः क्रियाः, शास्त्रानं जे आपल्या वर्ण आश्रमाला अनुसरून सांगितलेल्या ज्या काही क्रिया आहेत त्या सगळ्या क्रिया आपण चोखपणे करायच्या। त्या क्रिया केल्याने काय होईल तर अंतःकरण शुद्धी होईल। मग कर्ममार्ग जो आहे तो अंतःकरण शुद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे। कर्ममार्ग न करता जर तुम्ही असं म्हणायला लागलात की आमचं वेदांत चांगला आहे, आम्हाला ग्रंथज्ञान झालेलं आहे, तर त्यानं फक्त ग्रंथज्ञान होईल, त्यानं तुम्हाला योग्य मोक्ष नाही प्राप्त होणार। शब्दांचे अर्थ कळले किंवा शब्द फक्त मोठमोठे वापरले म्हणजे वेदांत कळला असं होत नाही। वेदांताची जी अनुभूती आहे ती अनुभूती येण्यासाठी जे ज्ञान म्हणजे ब्रह्मप्राप्ती होण्यासाठी लागणारी जी योग्यता आहे ती योग्यता वेदांतामध्ये अन्य कुठल्याही साधनानं प्राप्त होणार नाही जर तुमचं कर्ममार्गाने चित्त शुद्ध झालं नसेल तर। कारण का कर्ममार्गाचं एवढं हे का आहे तर कर्ममार्गानं अंतःकरणामध्ये सत्वगुणाचा उत्कर्ष झाला पाहिजे। ज्ञानप्राप्तीसाठी सत्वगुणाचा उत्कर्ष पाहिजे। ब्रह्म जे आहे ते सोपं नाही आहे। दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः, अत्यंत सूक्ष्म बुद्धीने ब्रह्माचं ज्ञान प्राप्त होतं। एरवी ज्ञानमार्ग जो आहे तो फार अवघड आहे। दुर्गम पथस्तत् कवयो वदंती असं म्हटलेलं आहे। कठोपनिषदामध्ये म्हटलं की क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत् कवयो वदंती। तलवारीचा मार्ग आहे हा, सोपा मार्ग नाही आहे। क्षुरस्य धारा निशिता दुरत्ययाचा अर्थ तलवारीचा मार्ग। क्षुर म्हणजे तलवार, तिची धारा हे तिचं वरचं जे टोक असतं त्याच्यावरून चालणं आहे, ते तलवारीच्या पात्यावरून चालणं आहे, हा ज्ञानमार्ग आहे। आणि त्यामुळे ब्रह्म जे आहे ते सामान्य बुद्धीनं कळत नाही, सामान्य बुद्धीनं आकलने होत नाही। जेवढी सूक्ष्म बुद्धी असेल तेवढं त्याचं आकलन होईल। आणि मग सूक्ष्म बुद्धीसाठी पर्याय काय आहे तर चित्तशुद्धी, सत्वगुणाचा उत्कर्ष होणे। कारण ज्ञान जे आहे ते सत्वगुणामध्ये प्राप्त होतं। तमोगुण हे आवरणात्मक असतं, अज्ञान जे आहे ते तमोगुणात्मक आहे। रजोगुणही हे फक्त चलनात्मक रजः, आपल्या हालचाली कार्य वगैरे जे काय होतं ते सगळं रजोगुणामुळे होतं। पण ज्ञानाची जी स्थिती आहे ती सत्वगुणामुळे आहे। त्यामुळे सत्वगुणाचा उत्कर्ष जोपर्यंत आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होणार नाही। शब्द कळेल, शब्दांचे अर्थ कळतील, पण ती अनुभूती येणं ज्याला म्हणतात, ब्रह्मज्ञानाची जी अनुभूती म्हणजे वेदांताचा जो मुख्य सिद्धांत की ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः, हे जे निरालंबनोपनिषदातलं वाक्य आहे तर ते ब्रह्मसत्य आहे जग मिथ्या आहे, यातलं जगन मिथ्याचं दृढ भाव होणं फार आवश्यक आहे। ब्रह्मसत्य आहे हे याच्यापेक्षाही सर्वात पहिली पायरी जर कोणती असेल तर जगन मिथ्यात्वाची वस्तुता। जरी पहिल्यांदा ब्रह्मसत्य म्हणून सांगितलं सिद्धांत तरी मुळात जगताच्या ठिकाणी मिथ्यात्वाची परिपूर्ण भावना व्हावी लागते। आणि ती मिथ्यात्वाची भावना दृढ होण्यासाठी अंतःकरणामध्ये रजोगुण तमोगुणांचं न्यूनता पाहिजे, जेवढं आवश्यक आहे। म्हणजे असं असतं की अंतःकरणे म्हणल्यानंतर जगामध्ये राहायचं म्हणल्यानंतर रजोगुण तमोगुण लागतात, नाही असं नाही। रजोगुण तमोगुण सत्वगुण या सगळ्यांचीच आवश्यकता आहे। कारण जगच त्रिगुणात्मक आहे, हे जगतच रजत सत्व आणि तम या तीन गुणांनी युक्त आहे। त्यामुळे जगामध्ये तुम्ही राहताय म्हणल्यानंतर
तुम्हाला रजोगुण, तमोगुण, सत्वगुण या सगळ्यांची आवश्यकता आहेच आहे. फक्त त्या गुणांचा प्रतिबंध जो आपल्याला ज्ञानाला होतो तो होता कामा नये एवढ्या प्रमाणात ते आपल्याला अपेक्षित आहेत. म्हणजे जसं आहे की नाही, क्रोधही काही वेळा आवश्यक आहे, काही वेळा रागही म्हणजे त्याला म्हणतात काय प्रेमही आवश्यक आहे. मराठीमध्ये राग म्हणलं तर वेगळा अर्थ होईल. प्रेमही आवश्यक आहे की क्रोध प्रेम ह्या सगळ्या भावना आवश्यक आहेत. पण ह्या सगळ्या भावना कितीपर्यंत, तर त्याला उत्तर देताना गीतेने एक मर्यादा छान सांगितली की धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. धर्म अविरुद्ध असलेला जो काम आहे तो मी सगळ्या भूतांच्या मध्ये आहे. म्हणजे धर्माला हानी करणारा काम हा काही भगवंताची विभूती होत नाही. पण तोच काम ज्यावेळेस धर्माची अविरोधी होतो, धर्माला हानी करत नाही, धर्मानुसार चालतो, तो काम जो आहे तो काय आहे, भगवंताची विभूती आहे. आता काम ही भगवंताची विभूती कशी असं कोणाला वाटेल की नाही, पण ते धर्माला हानी न करणं हा महत्त्वाचा भाग आहे त्यातला. म्हणजे ज्या ज्या गोष्टींनी धर्माचा प्रतिघात होणार नाही, ज्ञानाचा प्रतिबंध होणार नाही, जेवढ्या प्रमाणामध्ये सत्वगुण, रजोगुण, तमोगुण लागतात, कळलं का, तेवढ्या प्रमाणामध्ये आवश्यकही आहेत. शरीर चालवण्यासाठी ते आवश्यकही असतात. आणि म्हणून कधी कधी चांगल्या मोठ्या माणसांनी राग आलेला आपण पाहतो. किती संत सज्ज म्हणजे हे असले शांत आहेत असं जरी आपण म्हटलं तर त्यांना राग आलेलं दिसतं की नाही आपल्याला. ऋषी लोकांच्या चरित्रामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा राग आलेला दिसतो, आहे की नाही. आणि ते राग येऊन, क्रोध येऊन ते समोरच्याला कधी कधी शाप देत असत. पण तो शाप देण्यापाठीमागचा जो उद्देश होता त्यांचा, त्या ऋषी लोकांचा, तो काही याचा फक्त नाश करणं असा उद्देश नसायचा. अनेक ठिकाणी जे सांगितलंय भागवतामध्ये तर अनेक ठिकाणी सांगितलं की त्या ऋषींनी मला जो शाप दिला तो त्यांनी माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी दिला, अशा प्रकारचे शब्द आहेत. किंवा स्पष्ट शब्द जर पाहायचे असतील तर नलग्रीव आणि मणिकुबर हे जे कुबेराचे 2 मुलं, यांना ब्रह्मदेवांनी जो शाप दिला की तुम्ही वृक्ष होऊन पडाल, आणि मग त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रामध्ये जेव्हा दामोदर लीला झाली, उलूख बंधन झालं, तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या पायाच्या स्पर्शाने त्या 2 वृक्षांचा उद्धार केला आणि ते नलग्रीव आणि मणिकुबर प्रगट झाले. तेव्हा त्या दोघांनी जे सांगितलं आम्हाला शाप का मिळाला, तर ते उन्मत्त होऊन पडले होते. उन्मत्त अशा अवस्थेमध्ये, नग्न अवस्थेमध्ये समोरून नारद ऋषी जात असताना सुद्धा त्यांना वाटलं नाही आपण उठून यांना नमस्कार करावा किंवा कमीत कमी कपडे तरी घालावेत. म्हणजे इतक्या उन्मत्त अवस्थेमध्ये, मदयुक्त अवस्थेमध्ये ते पडलेले असल्यामुळं नारदांनी विचार केला की चांगल्या घरचे पोरं बिघडले ते, त्यांना योग्य शिक्षा झाल्याशिवाय हे सुधारणार नाहीत. म्हणून भागवतकारांनी सांगितलं की प्रसादाय प्रशांताय, त्यांच्यावर अनुग्रह करावा, प्रसाद करावा, यासाठी नारदांनी काय केलं, त्यांना शाप दिला. म्हणजे निग्रह शक्ती जी असते, अनुग्रह आणि निग्रह अशा 2 शक्ती आहेत. यातली जी अनुग्रह शक्ती आहे ती सरळपणे काम करते, त्यामुळे ती लगेच लक्षात येते. पण कधी कधी निग्रह शक्ती सुद्धा ही अनुग्रहात्मकच असते, अनुग्रहाला अनुकूल असते. पण ती निग्रह शक्ती वापरण्यासाठी क्रोध यावा लागेल की नाही. क्रोध जर यायचा असेल तर रजोगुण तमोगुण असलेच पाहिजेत. नुसत्या सत्वगुणात क्रोध येत नाही. क्रोध येण्यासाठी रजोगुणांची आवश्यकता आहेच आहे. म्हणजे तेवढ्या अंशात काम काय म्हणतात, रजोगुण तमोगुण पाहिजेत, हे जरी खरं असलं तरी पण मल जो आहे, ज्या मलामुळे आपल्याला ज्ञानाला प्रतिबंध होत आहे, योग्य मार्गावर राहण्यासाठी लागणारी जी आपली स्थिती, मनाची स्थिती, मनाची एकाग्रता, ज्या रजोगुण तमोगुणाच्या आधिक्याने आपल्याला बिघडवत आहे, ते रजोगुण तमोगुण कमी करण्यासाठी आपल्याला चित्तशुद्धी केली पाहिजे. आणि म्हणून चित्तशुद्धीची ही गुरुकिल्ली म्हणजे काय, तर कर्म आहे. कर्म असं आहे की कर्मातून सुटायचं जर असेल तर कर्मच केलं पाहिजे, दुसरा काही पर्याय नाही आहे. ती गुरुकिल्ली, जसं एकाच कुलपाची किल्ली, तीच किल्ली कुलूप लावायला असते आणि तीच किल्ली कुलूप उघडायला असते, तसं कर्म मार्गातून, कर्मबंधनातून जर सुटायचं असेल तर त्याला दुसरा पर्याय नाही. म्हणून वेदांतामध्ये पहिल्यांदा सगळ्यांना, प्रत्येकजण काही अत्यंत उच्च दर्जाचा अधिकारी नसतो. ज्ञानमार्ग प्राप्तीचा प्रत्येकजण काही पहिल्याच दिवसामध्ये अधिकारी असतो असं नाही. एखादा दुसरा अनेक जन्मार्जित पुण्य ज्याला आहे, अनेक जन्माची ज्यानं तपश्चर्या केलेली आहे, असा एखादा दुसरा जन्मता एखादा ज्ञानाचा
अधिकारी होतो. पण पुष्कळ वेळा हा प्रत्येक वेळा की ज्ञानाचा अधिकारी असतो असं नाही. मग अशासाठी काय सांगितलं की कुर्वन्येवेह कर्माणि जिजीविषे शतगुण सभा. हा उपनिषदामध्ये ईशावास्योपनिषदामध्ये पहिल्यांदा वाक्य की हे संपूर्ण जगत ईश्वरानं आच्छादित झालेले असं समजा. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. या जगतामध्ये जे काही आहे ते सगळं, यत्किंच म्हणजे संपूर्ण जगतातली सगळी स्थिती, सगळ्या वस्तू ह्या काय आहेत? ईशावास्यम, ईश्वरानं आच्छादित झालेल्या आहेत, म्हणजे ईश्वराने युक्त आहेत, चैतन्याने परिपूर्ण आहेत असा त्याचा अर्थ आहे. हे समजा. आणि त्यामुळं त्यागपूर्वक जीवन जगा. तेन त्यक्तेन भुंजितः मा गृधः कस्यचित् धनम. कोणाच्याही धनाच्या बद्दल गृधः म्हणजे आकांक्षा करू नका. मा गृधः आकांक्षा करू नका. गृधिम मा कार्षीही असं आचार्यांनी त्याच्यावर भाष्य केलं. पण ही जी संपूर्ण जगतच ब्रह्ममय आहे, संपूर्ण जगतच चैतन्यमय आहे, ही दृष्टी झाली ज्ञानियाची. पण ही दृष्टी गीता काय म्हणते? वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. गीतेनं काय सांगितलं? ही दृष्टी ज्याच्याजवळ आहे असा मनुष्य महात्मा असतो. पण तो सुदुर्लभ आहे, नुसतं दुर्लभ नाही, अत्यंत कठीण आहे. की संपूर्ण जगतामध्ये ब्रह्ममय दृष्टी पाहणाऱ्या महात्म्याची स्थिती अत्यंत कठीण आहे. मग त्याला दुसरा पर्याय काय? त्याच्यासाठी दुसरा पर्याय असे की कुर्वन्येवेह कर्माणि जिजीविषे शतगुण समाहा एवं त्वयि नान्यते तोस्ति न कर्म लिप्यते नरे. वेदानं सांगितलेले जे कर्म आहे ते वेदानं सांगितलेले सगळे कर्म 100 वर्षापर्यंत करत करत जगायचं. जगण्याची इच्छा, जिजीविषा जगण्याची इच्छा जी आहे ती 100 वर्ष. कारण मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष आहे ना, शतायुर्वै पुरुषः, 100 वर्षाचं आयुष्य सांगितलेलं आहे. तर 100 वर्षापर्यंत हे कर्म करत राहायचे. आणि कसे करायचे? तर शास्त्रानं सांगितलेले आहेत त्या पद्धतीनं करायचे. असं केलं म्हणजे काय होईल? एवं त्वयि, असं जर तू करत असशील तर न कर्म लिप्यते नरे, कर्माचा लेप तुला लागणार नाही. कर्मलेप म्हणजे कर्माचं पाप, कर्मापासून पुण्य किंवा पाप हे दोन्ही उत्पन्न होणार नाही. सकाम जर कर्म केलं, म्हणून काल मी जे सांगितलं की निषिद्ध कर्म आणि सकाम कर्म या दोन्हींचा त्याग करून कर्म केलं पाहिजे. सकाम कर्म जर केलं तर सकाम कर्मापासून उत्पन्न होणारं फळ भोगावं लागतं, किंवा निषिद्ध कर्मापासून उत्पन्न होणारं फळ भोगावं लागतं, जे काही असेल ते. आता एखाद्या सकाम कर्माचं काय होतं की काही प्रतिबंध जर असेल, तुम्ही एखादं सकाम कर्म केलं आणि त्या सकाम कर्मानं समजा अनेक जन्माचं प्रतिबंध म्हणून या जन्मात ते कर्म फळ मिळालं नाही, या जन्मात ते फळ मिळालं नाही, पण ते कर्म वाया गेलं असं होत नाही. ते सकाम कर्म वाया गेलं असं होत नाही, ते तसंच राहतं, कारण त्यानं फळ दिलेलं नाही ना. कुठलंही कर्म फळ दिल्याशिवाय नष्ट होत नाही. आणि मग ते केव्हा होतं? त्यासाठी दुसऱ्या जन्मामध्ये त्याला अनुकूल परिस्थिती ज्यावेळेस प्राप्त होईल तेव्हाच ते कर्म त्या ठिकाणी प्रगट होतं आणि ते कर्म फळ देतं. म्हणजे या जन्मात जर एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तरी ती पुढल्या जन्मात पूर्ण होते. आणि बरं, अडथळे कोणत्या जन्माचे किती आहेत आपल्याला माहीत नाही. तेव्हा पुष्कळ वेळा सकाम कर्म करत असताना काही वेळा लगेच प्राप्ती होते, काही वेळा होत नाही, असं आहे. काही वेळा तर अजिबातच होत नाही. खूप लोक खूप काही करतात की नाही, पण तरीसुद्धा त्यांना ते काही प्राप्त होत नाही. खूप किती त्यांनी अनुष्ठान करत. जसं विद्यारण्यांची कथा सांगतात की विद्यारण्य जे होते स्वामी विद्यारण्य यांनी 24 लक्ष गायत्री पुरश्चरण 24 केले असं म्हणतात. एका पुरश्चरण म्हणजे एक गायत्री पुरश्चरण 24 लाखाचं, असे 24 गायत्री पुरश्चरण केले. कशासाठी? तर त्यांना धन प्राप्त पाहिजे होतं, कारण दारिद्र्य भरपूर होतं ना, खूप दारिद्र्य होतं. म्हणून ते दारिद्र्यासाठी निवारणासाठी गायत्रीचा जप त्यांनी केलं की धन प्राप्त व्हावं. पण देवी काही प्रकट झाली नाही, धन काही मिळालं नाही, दारिद्र्य काही गेलं नाही. त्यामुळे शेवटी 24 गायत्री पुरश्चरण झाल्यानंतर ते कंटाळले. आता जगून तरी काय करते, एवढं वर्ष आयुष्य घातलं. म्हणून त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला. आता धनाची गरज नाही, कारण ती जी माणसाची एक अपेक्षा असते त्या अपेक्षेत नाही प्राप्त झाली की नंतर त्याला त्याचं. तर त्याच्यानंतर मात्र लगेच भगवती प्रगट झाली. नुसती प्रगट नाही झाली तर तिनं एवढे मोठे पैशाचे राशीच्या राशीच टाकले समोर.
आता संन्यास आश्रम त्यांनी घेतला, संन्यासात प्रवेश केल्याबरोबर गायत्री माता प्रगट झाली, गायत्री प्रगट झाली आणि गायत्री मातेनं एवढं मोठं पैसे हे केलंय. आता त्यांना प्रश्न पडला की अरे इतके दिवस मी याच्यासाठी बसलो तर मला एकही पैसा मिळाला नाही आणि आता हा पैसा आला आणि इतके दिवस का नाही आली. हे दोन प्रश्न त्यांच्या मनात आले. म्हणून त्यांनी प्रश्न विचारला की तू आत्तापर्यंत का नाही आली. त्यामुळे तुझं पापच एवढं होतं की मी तुझ्यापर्यंत येऊ शकले नाही. 24 त्यांनी असं सांगतात की गायत्रीनं त्यांच्या डोळ्याला हात लावला, त्यावेळेस डोळ्याला हात लावल्यानंतर त्यांनी डोळे मिटले तर त्यांना 24 डोंगर दिसले जळतानाचे. हे 24 डोंगर कशाचे आहेत तर ते त्यांनी केलेल्या पापाचे डोंगर होते. ते मागच्या जन्मात कधी काय केलं असेल पाप, ते अनेक जन्माचं, अनेक आपण 84 लक्ष योनीत पुन्हा पुन्हा फिरत राहतो ना. असं नाही की एकदाच आलो ना एकदाच झालोय, पुन्हा 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 आपली ही आवृत्ती आहे. ते तर 24 लक्ष गायत्री पुरुष चरण, एका गायत्री पुरुष चरणानं एक डोंगर जळाला पापाचा. असे 24 लक्ष गायत्री पुरुष चरण पूर्ण प्राप्त. आता डोंगर मिळाला म्हणजे प्रतिबंध हटला. म्हणले तो अजून एक गायत्री पुरुष चरण केलं असतं तर मी तुझ्या समोर आली असते म्हणे, पण तुला धीर धरवला नाही असं गायत्री म्हणाली. आणि धीर धरवला नाही म्हणल्यानंतर ते म्हणले ठीक आहे, मग आता का आली. ते म्हणे तू संन्यास घेतला, संन्यास घेणं सुद्धा एक गायत्री पुरुष चरण इतकंच मोठं पुण्य आहे, म्हणून मी तुझ्यासमोर प्रकट झाले. आता हे पैसा याला, त्यामुळे आता काय करूया पैशाचा, याचा राष्ट्रासाठी उपयोग कर असं म्हणल्यानंतर नंतर त्या पैशाच्या द्वाराच नंतर हम्पीचं राज्य त्यांनी उभारलं. जे पुढे कृष्णदेवरायाचं राज्य जे आहे ना, जे पुढे 300 वर्ष जवळपास हिंदूंचं राज्य या देशामध्ये नंतर टिकलं. इतकं दीर्घकाळ राज्य कोणाचंही टिकलं नाही. ते जे राज्य स्थापन केलं ते विद्यारण्यांनी. हरिहर आणि बुक्क नावाचे 2 भाऊ जे की मुस्लिम लोकांनी विकत घेतले होते, नोकर म्हणून त्यांना विकत घेतलं होतं, त्यांच्या तिथून त्यांना आणून त्यांची शुद्धी करून त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात घेऊन त्यांना राज्यावर बसवलं आणि ते राज्य स्थापन केलं. ते ह्याचं कृष्णदेवरायाचं, आपल्याला इतिहासात त्याचं नाव आपल्याला कृष्णदेवरायाचं राज्य म्हणून जास्त माहिती आहे. तर ते जे राज्य प्रकट झालं ते गायत्री पुरुष चरणाच्या पुण्याईनं प्रकट झालं. पण सांगण्याचं तात्पर्य असं की केलेलं कर्म वाया तर जात नाही, त्याला योग्य अनुभूती, योग्य हे व्हायचं. म्हणून सकाम कर्म करत असताना एक मोठी भीती अशी की या जन्मात जर ते नाही मिळेल तर त्याच्यासाठी एक जन्म घ्यावा लागतो. तर समजा ते कर्म पुढल्या जन्मात तुम्हाला मिळणार असेल, आत्ता अनुकूलता नाही आहे आणि तुम्ही सकाम कर्म करून ठेवलंय, तर ते कर्माचे आता त्या कर्माची हे काय करणार तुम्ही, प्राप्ती कशी होणार तुम्हाला, त्यासाठी तुम्हाला पुढल्या जन्मात घ्यावं लागतं. म्हणून सकाम कर्म हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होतं. म्हणून सकाम कर्म करू नये. आणि शिवाय सकाम कर्मानं होतं काय, ते चित्तशुद्धीला उपयोगाला येत नाही. सकाम कर्म त्या कर्मात त्याच तेवढ्या कामनेवर फोकस करतं, ते तेवढंच कामना देतं ना, दुसरं काही देत नाही, चित्तशुद्धी होत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्मानं तर तुम्ही नरकगामीच होता. जे काही निषिद्ध सांगितलेलं आहे त्या सगळ्या निषिद्ध कर्मांचं वर्जन तर केलंच पाहिजे. सकामही करायचं नाही आणि निषिद्धही कर्म करायचं नाही. हे 2 पथ्य साधकानं पाळले पाहिजेत. त्याला तर साधकानं जे आहे ते सकाम आणि निषिद्ध हे 2 कर्मांचं वर्जन केलं पाहिजे. म्हणून नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त, उपासना हे 4 प्रकारचे कर्म आणि सकाम आणि निषिद्ध हे कर्म, याचे 2 कर्म. अशा कर्मांच्या मध्ये नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्त कर्म आणि उपासना कर्म यांच्याद्वारा मन आणि बुद्धी, त्यात उपासनेनं बुद्धीची शुद्धी होते आणि नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त या कर्मांनी चित्ताची शुद्धी होते, म्हणजे मनाची शुद्धी होते. अंतःकरण चतुष्ट आहे ना, त्यातले संकल्प विकल्पात्मक जी वृत्ती आहे त्याला आपण मन म्हणतो आणि निश्चयात्मक जी वृत्ती आहे त्याला आपण बुद्धी म्हणतो. तर उपासनेनं बुद्धिशुद्धी होते आणि नित्यनैमित्तिक प्रायश्चित्त कर्मांनी मनाची शुद्धी होते. असं त्यातला पुन्हा सूक्ष्म भेद आहे. म्हणजे अंतःकरण शुद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सांगितलेलं ज्ञानही पूर्णपणे मुरत नाही ना. कसं आहे की त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी सुद्धा योग्यता जर नसेल तर किती सांगितलं तर ते पटतही नाही. सुरुवातीला एखादी गोष्ट जर एखाद्याला सांगितली तर ती पटत नाही. जगत मिथ्या हे फार लांबची गोष्ट झाली हो. जगत मिथ्यात्व वाद पटण्यासाठी खूप खूप साधना आणि खूप पुण्यही लागेल.
पण सामान्य गोष्टीसुद्धा आपण काही जर सांगितल्या तर आजच्या लोकांना कुठं पडतात? वेदानं सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठं पडतात? साध्या आयुर्वेदाच्या गोष्टीसुद्धा लोकांना पडत नाहीत, आहे की नाही? ते फार लांबचं राहिलं. एवढं आवरण आपल्यावर येऊन पडलं आता सध्या या सगळ्या ह्यांचं वातावरणाचा परिणामच आहे की आयुर्वेदानं काही होतं हे आपल्याला आज पटायला तयार नाही, आहे की नाही? तर म्हणजे एकदम दृष्ट गोष्ट सांगतो मी की आयुर्वेद हे शास्त्र की अदृष्टाचा विचार नाही आहे. आयुर्वेद पूर्णपणे दृष्टशास्त्र आहे. त्याचे गोळी घेतल्यानंतर काही ना काही ते फरक होणारच आहे, होणार नाही असं होणारच नाही आहे. पण तरीसुद्धा त्यांना काही फरक पडतो असं आपल्याला वाटत नाही. इतके दिवस तरी वाटत नव्हतं. कारण का? त्याचं कारण असं आहे की आपल्यावर तसे आवरण आहेत, अज्ञानाचे म्हणा, वातावरणाचे म्हणा, काही म्हणा, त्याला काय नाव द्यायचे ते नाव द्या, पण तसे आवरण आहेत. म्हणून ह्या गोष्टी पटण्यासाठी सुद्धा काही दिवस घालावे लागतील. ह्या गोष्टी जेव्हा पटतील त्याच्यानंतर मग आपल्याला हळूहळू म्हणजे होईल. म्हणजे दृष्टामध्ये जर अशी स्थिती, एखादी गोष्ट पहिल्या दिवशी पटत नाही, मग ती पुन्हा पुन्हा सांगून मग ती माणसाला पटायला लागते. पण नुसतं पटण्यापर्यंत वेदांत चालत नाही. समजा जगन मिथ्या आहे हा सिद्धांत पटला, पुढं काय? तर उपयोग नाही आहे. पटला म्हणून उपयोग नाही आहे. जगन मिथ्यात्वाची अनुभूती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वेदांताचा उपयोग नाही. कारण ब्रह्मज्ञान जे आहे किंवा आपल्याकडे दर्शनशास्त्र शब्दाचाच अर्थ आहे की तो अवगतीपर्यंत असला पाहिजे. अवगती म्हणजे प्रत्यक्ष त्या गोष्टीचा आपल्याला साक्षात्कार झाला पाहिजे. जगत मिथ्या आहे तर याचा आपल्याला साक्षात्कार झाला पाहिजे. ब्रह्मसत्य तर ब्रह्माचा आपल्याला साक्षात्कार झाला पाहिजे. मी आणि ब्रह्म एक आहे, जीव ब्रह्म म्हणण्यापर्यंत जीव ब्रह्म ऐक्याची अनुभूती आली पाहिजे. ही जर आपल्याला आली नाही तर काही उपयोग नाही. म्हणजे निव्वळ बौद्धिक तत्वावर एखादी गोष्ट पटली जरी तर बौद्धिक तत्वावर पटून उपयोग नाही, त्या अनुभूतीवर आली पाहिजे. बौद्धिक तत्वाबरोबर पुन्हा अनुभूतीवर आली पाहिजे. आणि अनुभूतीला येण्यासाठी अंतःकरणाची तेवढी तयारी पाहिजे, मनाची तेवढी तयारी पाहिजे. म्हणून हे समासाधित शुद्ध मानसः, म्हणून मन पूर्णपणे शुद्ध झालं पाहिजे. शुद्ध मन होण्याचं कार्य हे पूर्णपणे आपल्या कर्ममार्गावरच अवलंबून आहे, दुसऱ्या मार्गावर नाही. आणि म्हणून ते समासाधित शुद्ध मानस झालं, एकदा अंतःकरण चतुष्टय झालं की मग त्याच्या ठिकाणी साधन चतुष्टय संपन्नता प्राप्त होते. नित्यानित्य वस्तू विवेक, इहामुत्रार्थ फलभोग विराग, शमदमादी शक्य संपत्ती आणि मुमुक्षुत्व, या 4 गोष्टी ज्या आहेत ही ज्ञानाचे अत्यंत अंतरंग साधने. ह्या 4 साधनं ज्याच्याजवळ आहेत त्यालाच ब्रह्मजिज्ञासा होते. ही 4 साधनं ज्याच्याजवळ नाहीत त्याला ब्रह्मजिज्ञासा होत नाही. म्हणजे ही 4 साधनं असली की ब्रह्मजिज्ञासा आपोआप प्राप्त होते. त्यासाठी मग त्यानं वेदाध्ययन केलं पाहिजे वगैरे असं काहीच नाही. त्यामुळे म्हणजे अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर साधन चतुष्टय संपत्तीनं युक्त असलेला जो म्हणजे साधन चतुष्टय संपत्ती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. नित्यानित्य वस्तू विवेक झाला पाहिजे. पहिल्यांदा नित्य काय अनित्य काय सामान्यपणे, पूर्ण पक्क नाही, पक्क तर ब्रह्मज्ञानानंतर होईल. पण आपाततः तरी आपल्याला नित्यानित्य वस्तू विवेक असला पाहिजे. हे जगत नित्य नाही आहे, अनित्य याचा विचार केला पाहिजे. कारण अनित्यानं नित्याची प्राप्ती होत नाही. म्हणून मनुष्यानं थोडासा विचार केला पाहिजे. परीक्ष लोकान, उपनिषद सांगतं परीक्ष लोकान. लोकाचं काय केलं पाहिजे? लोक म्हणजे जगत. जगाचं काय केलं पाहिजे? परीक्ष, निरीक्षण केलं पाहिजे. परीक्ष लोकान कर्मचितान. ते लोक कसे आहेत? कर्मचित आहेत, कर्मानं उत्पन्न होणार आहेत. आपल्या पृथ्वीलोक का प्राप्त झालं तर आपलं कर्म होतं म्हणून आपण मनुष्य योनीत पृथ्वीलोकात आलो. आपल्याला स्वर्गलोक का प्राप्त होतो तर ते आपल्याला कर्म आहे, ते कर्मामुळे आपल्याला स्वर्ग प्राप्त होतं. आपल्याला मोक्ष का प्राप्त होतो? मोक्ष नाही, नरक का प्राप्त होतो तर आपलं ते कर्म आहे म्हणून. मोक्ष काही कर्मानं प्राप्त होत नाही. बाकी हे सगळे लोक जे आहेत हे सगळेच्या सगळे लोक जे आहेत ते कर्मचित आहेत, कर्मानं मिळणार आहेत, कर्मानं प्राप्त होणार आहेत. कर्म म्हणजे क्रियाजन्य. मग माणसानं विचार केला पाहिजे की जो कर्मानं प्राप्त होणारा एखादा पदार्थ जो असतो किंवा कर्मानं मिळणारा, कर्मानं तयार होणारा जो पदार्थ असतो तो पदार्थ हा नाशिवंत असतो, नष्ट होतो, नाशिवंत असतो. क्रियाजन्य यत् क्रियाजन्यम तद नष्टम. कर्मजन्य जे असतं, कृतक असतं, क्रियाजन्य असतं ते नष्ट होतं. आपण पदोपदी पाहतो जे जे काही वस्तू तयार झालेली असते
ती काही काळच राहते, ती दीर्घकाळ राहत नाही, ती नष्ट होते. एखादा घडा तयार केला तर तो घडा फुटतो. एखादा आपलं सकाळचं अन्न रात्रीच्याला किंवा 2 दिवसांनी आपण ते शिळं होऊन ते नष्ट होऊन जातं. म्हणजे जे तयार होतं, जे जे कर्मानं तयार होतं ते ते नष्ट होतं. मग कर्मानं मिळणारा लोकसुद्धा नष्ट होईल की नाही, याचा विचार माणसाने केला पाहिजे. परीक्ष लोकात कर्मचितान ब्राह्मण हा निर्वेदम आयात. इथं ब्राह्मण शब्दाचा अर्थ साधक. जो साधक आहे, ज्याला ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची आहे असा जो साधक आहे, त्यानं काय केलं पाहिजे, ह्या सगळा विचार करून त्यानं वैराग्य प्राप्त करून घेतलं पाहिजे, विचार केला पाहिजे त्यानं. म्हणजे त्याला नित्य वस्तुविवेक पहिल्यांदा आला पाहिजे की क्रियाजन्य जे आहे ते कधीही कामाला येणार नाही. आणि नास्ती अकृत हा कृतेन. मोक्ष तर नित्य आहे. नित्य असलेला मोक्ष हा कधीही कृतेनं न मिळत, म्हणजे कृतेनं म्हणजे कर्माने कधीच प्राप्त होत नाही. जो अकृत असतो तो कृताने मिळत नाही. जो नित्य आहे तो कर्माने मिळणार नाही. जो कर्माने मिळतो तो नित्य नाही. हे दोन्ही व्याप्त्या दाखवल्यात तिचं. वेदानं सांगितलं हे नास्ति अकृत हा कृतेनं. म्हणून मग तो मोक्ष कसा मिळेल म्हणून सांगितलं की तद्विज्ञानार्थम गुरुमेवाभिगच्छेत. ते त्यांनी सांगितलं. समाप्य चित्त समासाधित शुद्ध मानस ह्या सगळ्या क्रिया समाप्त करून काय करायचं म्हणले, तत्पूर्व उपात्त साधना म्हणजे साधन चतुष्टय संपत्तीयुक्त झालेला त्यानं काय केलं पाहिजे, समाश्रयेत सद्गुरुम आत्मलब्धये. आत्मप्राप्तीसाठी सद्गुरुम समाश्रयेत, सद्गुरूंना त्यानं शरण गेलं पाहिजे. तेच वेद सांगतं की तद्विज्ञानार्थम गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी हे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठम. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा सद्गुरूला गुरुला अभिगच्छेत शरण त्याने गेलं पाहिजे. किंवा म्हणजे पहिली पायरी झाली चित्तशुद्धी, दुसरी पायरी साधन चतुष्टय संपत्तीची प्राप्ती आणि मग सद्गुरूंना शरण. आपण सुरुवातीला सद्गुरूंना शरण जर गेलो तर आत्ता त्यामुळेच आपल्याकडे आत्ता कसं आहे की ज्ञान मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने उपयोग होत नाही आपल्याला. आपण जे काही गुरु वगैरे करतो त्याचा मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने सुरुवातीला आपल्याला ती अनुभूती येत नाही. याचं कारण आपल्या ठिकाणी हे साधनांचा अभाव आहे. ज्याच्या ठिकाणी मूळ साधनच नाही आहेत तर त्याचं जे साधनं नसल्यामुळे त्या साध्य प्राप्त होणार नाही. एखादी साध्य प्राप्त करायचं तर त्या साध्याला अनुकूल असणारी जी सगळी साधनं आहेत ती आपल्याजवळ असली पाहिजेत, आपल्याजवळ मिळाली पाहिजेत. असली तरच ते साध्य प्राप्त होतं, अन्यथा नाही. आपल्याजवळ ही साधनं नसल्यामुळं आपण गुरु करूनही म्हणावं तसा तादृश आपल्याला पारमार्थिकदृष्ट्या लाभ होत नाही. जो उच्चस्तरीय आपल्याला जो लाभ पाहिजे तो त्या दृष्टीनं न होण्याचं कारण हे आहे की आपल्याजवळ ही साधना नाही आहे. आता आपण साधन चतुष्टय संपत्तीचा उद्या विचार करतो. ओम स्वस्ति. अवधूत.